गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। विवाहासाठी मुली मिळत नसल्याने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास उत्सुक असलेल्या मुलांना गंडवणारी टोळी ग्रामीण भागात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील तरुणाशी विवाह केल्यानंतर 4 दिवसातच कुटुंबियांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळवत सुमारे 2.5 लाख रुपयांचा ऐवज घेऊन नववधूने पोबारा केल्याची घटना घडली आहे। याबाबत सटाणा पोलिसात फिर्याद देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला। लखमापूर येथील एका तरुणास नातेवाईकांच्या संपर्कातील व्यक्तीने लग्नासाठी वधूचे स्थळ सुचवलं। वधूचे छायाचित्र दाखवल्यानंतर लीना बालाजी मांदळे, राहणार दिल्ली, पुणे, पत्ता माहिती नाही, या तरुणीशी विवाह करण्याचे ठरले। त्या बदल्यात वधू पक्षाला 2 लाख रुपये देण्याचे ठरले। त्यानुसार 21 मार्च 2025 रोजी एक महिला एक पुरुष वधूला घेऊन लखमापूर येथे आले। यावेळी दोघांचा छोटेखानी विवाह पार पडला। त्यानंतर वधू पक्षाने रजिस्टर विवाह करायचा आहे म्हणून वधूवरांना व त्यांच्या कुटुंबियांना 24 मार्च 25 रोजी नाशिक येथे बोलावलं। पंचवटीतील एका ठिकाणी विवाह करण्याअगोदर वधू पक्षाने वाढीव पैशाची मागणी केली। 2 लाखात ठरलेला विवाह 2.5 लाखात पार पडला। 4 दिवसानंतर दिनांक 29 मार्च रोजी रात्री नववधू लीना हिने सर्वांसाठी बनवलेल्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिसळलं। घरातील 7 सदस्य बाहेर गाढ झोपेत असल्याचं बघितल्यानंतर 11 ते 12 वाजेच्या दरम्यान नववधूने सोन्याच्या दागिन्यांसह रोख 50,000 रुपये घेऊन पोबारा केला। या प्रकरणी सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अधिक तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।